डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे माने हिला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा मुसळे हिची न्यायालयीन कोठडी शुक्रवारी संपली। याच दरम्यान तिने काही आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी धागेदोरे हाती लागत असून त्याच्या तपासणीसाठी 3 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली। न्यायदंडाधिकारी विक्रमसिंग भंडारी यांनी आरोपीला कोर्टात हजर केल्याशिवाय कोठडी अर्जाचा विचार करता येणार नाही असे सांगितले। त्यावर तपास अधिकारी यांनी सरकारी वकिलांमार्फत आरोपी मनीषा मुसळे हिचे वॉरंट मिळण्याकरिता मागणी केली। न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांची मागणी मंजूर केली। यामुळे तिला मंगळवारी हजर केले जाऊ शकते। दरम्यान सत्र न्यायालयात मनीषा मुसळेने जामिनासाठी अर्ज केला आहे। या जामीन अर्जावर तपासणीची कागदपत्रे देण्यासाठी पोलिसांकडून सरकारी वकिलांना मुदत मागण्यात आली। यामुळे सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडण्याकरिता न्यायालयासमोर मुदत मागितली। त्यावर सरकारी वकिलांना म्हणणे दाखल करण्यासाठी 17 मे तारीख देण्यात आली आहे। यावर सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी बाजू मांडली। आरोपींकडून ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक हे बाजू मांडत आहेत।